नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लॉन मेडिसिनचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन जे येणाऱ्या एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर आपण बघितलं जे तुम्हाला इथे रेड कलर मध्ये दिलेले आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, प्लस जे हायलाइट केलेले असणार आहेत पिवळ्या कलर मध्ये ते क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. जे की हायलाइट क्वेश्चन केलेले आहेत, जे की समोर तुम्हाला दिसत आहे आणि त्याचे जे पीडीएफ्स आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला भेटून जातील. ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल, YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Instagramची लिंक दिलेली आहे. त्या Instagramच्या लिंकवर क्लिक करा. त्यावरती मला फॉलो करा आणि डायरेक्ट मेसेज करा की तुमचं नाव, त्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीला आहात आणि कोणत्या सेमिस्टरला आहात. अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी सोडून बाकी अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल तरी सुद्धा तिथे लिहा. मुंबई युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल तर मुंबई लिहा. अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी असेल, शिवाजी कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, कोणती युनिव्हर्सिटी असेल त्यामध्ये तुम्ही मेन्शन करा. पर्टिक्युलर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉइन करण्यात येईल आणि तिकडे नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे काही नवीन अपडेट्स असतात त्या तिकडे तुम्हाला मी देत असतो. ओके, सो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे की रेड कलर मध्ये दिलेले आहेत, ते महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये जे हायलाइट पोर्शन जो केलेला आहे पिवळ्या कलरमध्ये तो महत्वाचे आहेत. बाकी तुम्ही क्वेश्चन नाही केले तरी चालतील, पण तुम्हाला टाइम असेल तर नक्की तुम्ही करू शकता. बट मेन जे क्वेश्चन आहे जे हायलाइट केलेले आहेत त्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि याच्याच खाली मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. सो जे विद्यार्थी मराठीमध्ये प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी मराठी आहे आणि इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये हे दिलेलं आहे. ओके, हे जे हायलाइट सेक्शन केलेले आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत येणाऱ्या एक्झामसाठी. फॉर एक्झाम्पल, डिफाईन कन्सेप्ट ऑफ सिमिलेबल्स कुरेंटर, या पद्धतीने क्वेश्चन आहे. सो या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे. ओके, आणि याचे जे काही तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, सो हे झालं रेड मध्ये जे दिलेलं आहे शॉर्ट नोट्स आणि पुढे जर आपण बघितलं तर लॉंग आन्सर तुम्हाला पुढे दिलेले आहेत. ते तुम्हाला करायचे आहेत. हे लॉंग आन्सर प्रॉपरली करायचे आहेत. एवढेच प्रश्न चांगल्या पद्धतीने करा. लॉ अँड मेडिसिन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटतील. आतापर्यंत जर आपण बघितलं तर BSA चे तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चन, टॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं बँकिंग दिलेलं आहे, वुमन चिल्ड्रन हे सुद्धा दिलेलं आहे आणि आज जर आपण बघितलं तर मेडिसिन यावरती क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. ओके, सो या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत तेच तुम्ही करा. येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की तुम्हाला हेल्प होईल. आता बाकीचे क्वेश्चन असतील जसे की IPR आहे किंवा इन्शुरन्स आहे, त्या पद्धतीचे काही क्वेश्चन असतील ते मी बघतो. IPR चे क्वेश्चन ऑलरेडी सेंड केलेले आहेत. सॉरी, IPR चे ऑलरेडी क्वेश्चन सेंड केलेले आहेत. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिसून जातील. बाकी जे सेक्शन आहेत ते तुम्ही आता अभ्यास करायला चालू करा, रीडिंग चालू करा. ज्या विद्यार्थ्यांना समजा क्वेश्चन आणि आन्सर मध्ये पाहिजे आहे ते जर भेटलं नसेल तर काही पीडीएफ तुम्हाला मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या या काही नोट्स तुम्हाला सेंड केलेल्या आहेत. त्यामध्ये बघून तुम्हाला आन्सर त्यामध्ये भेटणार आहेत. ओके, सो लॉ अँड मेडिसिनचे हेच क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. प्रॉपरली आन्सर रायटिंग प्रॉपरली करा. ओके, डायग्राम वगैरे बनवण्याचा प्रयत्न करा. केस लॉ लिहिण्याचा प्रयत्न करा. कन्क्लुजन लिहा चांगल्या पद्धतीने. त्यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स तुम्हाला भेटून जातील. ओके, अजूनही जे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक्झामिनेशनसाठी बेस्ट ऑफ लक. कारण की तुमची एक्झाम 30 एप्रिल पासून चालू होणार आहे. 30 एप्रिलला फर्स्ट पेपर जो आहे BSA भारतीय साक्ष अधिनियम आणि त्या पद्धतीने आपले क्वेश्चन जे काही एक्झाम आहे ते कंडक्ट होणार आहे. ओके, थँक्यू सो मच.